नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील सुर्डी या फाट्यावर आहोत. या ठिकाणी शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी या ठिकाणी काही गावगुंडांनी येऊन या ठिकाणी पारधी वस्तीवर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये अक्षरशः काही महिला या ठिकाणी जखमी आहेत आणि बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार सुरू आहेत. या ठिकाणी आपण प्रत्यक्षात पाहत आहोत. भयान परिस्थिती अशी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जवळपास 25-30 कुटुंब या ठिकाणी गायरानामध्ये राहत होतं आणि त्यांचं सगळं संसार या ठिकाणी काही गावगुंडांनी येऊन या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि हल्ल्यामध्ये अक्षरशः त्यांच्या संसाराची राख रांगोळ झालेली आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी धान्य, त्यांच्या राहण्याच्या घरं, पाल सगळं नाहीसं झालेलं आहे. प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पाहत आहोत. अक्षरशः खूप भयान अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 2-3 दिवस पलटून गेलेले आहेत. प्रशासनानेसुद्धा या ठिकाणी आणखीन भेट दिलेली नसल्याची चर्चा आम्ही या ठिकाणी ऐकायला मिळालेली आहे. आपण या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांचं काय अनुभव आहे, कशामुळे या ठिकाणी वाद झालेला आहे, हे सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपण बघत आहोत या ठिकाणी धान्य साठवण्याची जी कनिंग म्हणतात त्याला, आणि या कनिंगचंसुद्धा या ठिकाणी सगळा नाश या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी ज्वारी बघत आहोत आपण. या ठिकाणी बाज आहे. सगळं पाल या ठिकाणी सगळं नाहीसं झालेलं आहे आणि अक्षरशः उघड्यावर हा परिवार 2 दिवसापासून या ठिकाणी राहत आहे. या सामाजिक कार्यकर्ते कडुदासजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेऊयात याविषयी नेमकं काय कारण आहे, कशामुळे गावगुंडाने हल्ला केलेला आहे, कशामुळे ही एवढी भयान परिस्थिती निर्माण झालेली आहे. बापू, काय सांगाल? भयान परिस्थिती निर्माण झाली, काय कारण असेल, कशामुळे गावगुंडाने या ठिकाणी हल्ला केला असेल या समाजावर? एक तर भाऊ, हा जो पारधी समाज आहे हा भटका समाज आहे. या समाजाला कुठलं गाव नाही, कुठली शिव नाही आणि कुठलं मतदान कार्ड नाही, कुठलं आधार कार्ड नाही. एकंदरीत हे सगळं सरकारी गायरान असल्यामुळं गेल्या 25 ते 30 वर्षापासून हे लोक इथं राहत होते. ही जमीन तुम्ही पाहिली, अत्यंत मुरमाड जमीन आहे. परंतु या लोकांनी हे पोटाच्या आगीच्यासाठी, पोटाची भूक शमविण्यासाठी अत्यंत मेहनत करून या माळरानावर अत्यंत नंदनवनासारखी शेती फुलवलेली आहे. जवळपास 7 बोअर घेतल्या. त्यांच्या नशिबाने त्या प्रत्येक बोअरला पाणी लागलं आणि जे माळरान होतं, जिथं गवतही उगवत नव्हतं, तिथं आता आपण पाहत आहोत की अत्यंत हिरवीगार शेती, ज्या शेतीमध्ये गहू, बाजरी, ज्वारी आणि कापूस अशी चांगली पिकं या लोकांनी घेतली. आणि मला वाटतं आहे की हेच कारण या गावातल्या प्रस्थापित लोकांच्या पोटात दुखण्याचं आहे. काय झालं भाऊ, मागच्या 2-3 दिवसापूर्वी या आमच्या सुरडी का कुठल्या तरी आसपासच्या गावामध्ये बाळू मामाच्या मेंढ्याचा जो कार्यक्रम आहे तो होता. तुम्हाला माहीत आहे, त्या मेंढ्याच्या पाठीमागं कसं आहे, त्यांचे धार्मिक कार्यक्रम असतात आणि त्याच्यानंतर त्या मेंढ्या पूर्ण शिवारामध्ये सोडून दिल्या जातात पिकामध्ये. तर तशाच पद्धतीनं त्या गावातले धार्मिक कार्यक्रम झाल्याच्यानंतर सुरडी आणि चोपड्याची वाडी येथले सरपंच आणि काही प्रतिष्ठित नागरिक त्या शेळ्यांना घेऊन या पिकामध्ये आले आणि अत्यंत वाईट पद्धतीनं ते सगळे पिकाचं नासधूस करायला आणि खायला सुरुवात केली. मग इथं शेतात काम करीत असताना ज्या महिला होत्या त्या सरपंचाला आणि त्या लोकांना म्हणाल्या की बाबा हो, आम्ही खूप मेहनतीनं हे धान्य इथं लावलं आहे, याच्यात शेळ्या घालू नका. ह्याच कारणाचा त्यांना राग आला आणि हे लोक परत गावात जाऊन पूर्ण गावातल्या 2 बोलेरो गाड्या, काही मोटरसायकली, काही इतर पायी त्यांच्या पद्धतीनं इथं जवळपास 50 ते 60 लोकांचा जमाव आला आणि अत्यंत निर्दयीपणे इथल्या महिलांना मारहाण केली, तरुण मुलींना मारहाण केली की ज्या आज 1 मुलगी आणि 2 महिला बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्यांची. त्या जगतील का नाही त्याचा भरोसा नाही. आणि हे हल्लेखोर फक्त माणसाला मारूनच थांबले नाहीत, तर इथलं तुम्ही पाहिलं आहे की इथं 2 टप्प्यात वस्त्या आहेत. एक पलीकडची वस्ती आहे आणि इथली ही एक वस्ती आहे. 30-40 म्हणजे जवळपास 25-30 कुटुंब आहेत. तर यांचं काहीही ठेवलं नाही. घरातलं भांडं ठेवलं नाही, धान्य ठेवलं नाही, पत्रे ठेवले नाहीत, पालं ठेवले नाहीत. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्यांच्याकडे असलेले जे धारदार वस्त्र होते, म्हणजे तुमचे तलवार असेल, कोयते असतील, कुऱ्हाडी असतील, अशा सगळ्या गोष्टींनी हे सगळं तोडून टाकलं आहे. मी पाठीमागं एक पपईचं झाड तुम्हाला दाखवलं.
की ते झाडाचे अत्यंत तीक्ष्ण हातारानं म्हणजे तलवारीनं तुकडे करावेत अशा पद्धतीचे तुकडे झालेले आपल्याला दिसत आहेत. आज या घटनेला होऊन माझ्या माहितीप्रमाणे 3 दिवस झालेत भाऊ, पण आतापर्यंतही आजच्या तारखेपर्यंत मी आताच एक 5-10 मिनटापूर्वी PI साहेबांना फोन केला होता. याच्यातला एकही आरोपी अद्याप अटक नाही. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे महसूलचे पंचनामे काल नायब तहसीलदार मी तहसीलदार साहेबांना फोन केल्याच्यानंतर इथं काल नायब तहसीलदार आले होते. मी त्यांना म्हणलं की तुम्ही नुसतं पाहून जाऊन काही फायदा नाही, या प्रत्येक घराचा पंचनामा करा की हे मोडलेलं घर कुणाचं आहे, या घरात किती सदस्य होते, किती लहान मुलं आहेत, आज त्यांची काय परिस्थिती आहेत, ते काय खातात काय पितात, अशा पद्धतीचा प्रत्येक घराचा कुटुंबनिहाय सर्वे करा. हे मी कालपासून ओरडून इथल्या महसूल प्रशासनाला सांगतो आहे, इथल्या PIला सांगतो आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे कागदावर हे पंचनामे आलेले नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एकदा महसूल प्रशासन याचा तीव्र निषेध करतो. बरं बाप्पू, आता या ठिकाणी भयान परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या लोकांना पाणी नाही, पाणी करतात. काही प्रशासनाने पाण्याची जेवणाची काही व्यवस्था केली त्या लोकांची? माझ्या माहितीप्रमाणे काल मी तहसीलदारला बोललो की यांना पिण्याचं पाणी आणि कुठलंही धान्य या लोकांकडे राहिलेलं नाही, यांची व्यवस्था करा. काल काहीतरी येऊन यांना 1-1, 2-2 किलोच्या तांदूळ आणि थोडंफार पाणी दिलं आहे असं म्हणतात, पण ते काय पुरेसं नाही. आज तसं जर पाहिलं तर इथं पाण्याचा टँकर उभा असायला पाहिजे होतं. आज तुम्ही पाहिलं आज आपण इथं आलो त्यावेळेस ते जनावरं तिथं झाडाला बांधलेत. त्या महिला इथं बाजूच्या शेतकऱ्याकडं त्या जनावरांना पाणी द्या, आम्हाला देऊ नका, आम्ही कुठंतरी धाब्यावर जाऊन 1 लिटर पाण्याची बाटली आणून आमची तहानभूक भागू, पण या जनावरांचं काय? आणि म्हणून त्या जनावरांची सुद्धा कीव दया इथल्या शेतकऱ्यांना किंवा ह्या गावगुंडांना आलेली नाही. आत्ता 10 मिनटापूर्वीच या महिलांना त्या गाई सगळं त्या लोकांनी इथून हाकलून दिलेलं आहे भाऊ. बरं, आता हा पारधी समाज किती वर्षापासून या ठिकाणी राहतोय? मी तुम्हाला सांगितलं, माझ्या माहितीप्रमाणे 1990च्या पूर्वीपासून हे लोक इथं राहतात. परंतु आज महाराष्ट्रातल्या म्हणजे फक्त याच वस्तीवरचं नाही तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही गायरान जमिनीचं महसूल प्रशासनानं पंचनामे करायचं बंद केलेलं आहे, पिकाच्या नोंदी घ्यायचं बंद केलेलं आहे आणि गायरान जमिनी अतिक्रमणं कायम करण्याचा हा जो महत्त्वाचा एक भाग होता, जो पार्ट होता, तो पार्ट पूर्णपणे बंद केलेला आहे. तसं ह्या लोकांचं जे अतिक्रमण आहे तर ते 1990च्या पूर्वीपासून आहे, म्हणजे किमान 10-20 वर्षापासूनचं हे अतिक्रमण आहे. जो शासन निर्णय आहे 14 एप्रिल 1990चा, त्या शासन निर्णयाला जरी आपण नजरअंदाज केला तरी त्या शासन निर्णयात हे सगळं अतिक्रमण बसतं आहे आणि हे नियमाकुल होण्यास पात्र असणारं अतिक्रमण आहे. परंतु महसूल प्रशासन आणि इथले गावातील प्रस्थापित लोक यांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा नाहीत की या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आपण पाहिलेलं आहे प्रशासनाने या ठिकाणी काही 2 दिवसापूर्वी या ठिकाणी पाणी आणि जेवणाची सोय केली होती, मात्र नंतर या ठिकाणी प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. या ठिकाणी पाणीसुद्धा पिण्यासाठी नाही, पाणी करतायत लोक. काय नाव आहे तुझं बा? करिश्मा मेघवर काळे. काय झालं होतं इथं? इकडं माझी बहीण खुरपती होती, माझी मावशीची पोरगी, तिथं मेंढ्या आल्यात. माझी बहीण म्हणली मेंढ्या कापसा चारवा, पण जेव्हा त्याच्यात नको चारा, आमच्या धनात आमचं खायचं आहे, ती धनात नको चारा. ती काय ऐकलं नाही तरी पण त्याने चारवलं आणि गेले. ती हाकलू लावले आम्ही तरी पण आणि गेले आमच्या वावरात आणले. मग हजूतेवने हाणमार केली. मग लय मोठे लोक आले गावातून, जिबा ते आणले होते लय मोठ्या, त्याच्या गावातून 2-3 गाव आहे त्यांची सगळे गोळा झाल्या. मग त्यांनी सगळे गोळा ती करून मग आम्हाला मारतीने घर ती फोड्यात बोरं ती फोडले. माझ्या बहिणीला त्याला लय मोठं हाणलं. मग त्यात काय आमच्या संग चलतीस काय तुला आम्ही घरी नेऊ तुला सगळ्याला. आम्ही घाबरून गेलो. 2-3 जणी तिकडं आहे, ती आहे. आम्ही 2-3 ही शाळेत गेली होती, आम्ही तिघी होतो इथून. ती आल्यावर त्याला पण टांगे धरतात हाणतात, त्याला चापताना आम्ही रेकॉर्डिंग करायला लागलं सबूत द्यायला. ते आम्हाला चापताना मारतात, आमचे हातपाय मोडले. बरं, आता जेवण वगैरे काय केलं का? नाही, काहीच नाही. आम्ही पाणी करतो. आता आमचं तोंड पण बघा ना, पाणी आहे का आमच्या सगळ्यापासून तोंडाला. कोण आलं होतं का? तहसीलचे कोणी लोक अधिकारी आलते का भेट द्यायला आपल्याकडे? आलते. काय बोलले ते? काय बोलले? ती म्हणले जेवणाला तुम्हाला सोयी करू आम्ही, बघूया त्यांना सगळ्याला, ती करून देतो तुम्हाला सोयी आम्ही. केली का मग? सोय केली का? नाही केली.
पोलीस आलते का, पोलीस पंचनामा करायला? काय बोलले पोलीस, काय बोलले? आम्ही बघूया ते म्हणलं सगळ्याला आम्ही करून देऊ तुम्हाला. उद्या जेवणाला तेवणे आणलं होतं त्याने घुमलं बनवून भात ते आम्ही सगळ्यांनी खाल्लं. आज नाही आणलं पण ते पाणी ती सकाळपासून नाही आज कुणालाच. लेकरं तिकडे बघा ना सगळं कुणाला. तुझं काय नाव आहे? मोनिका भरत काय बरं बरं. तू राहायला कुठं? इथंच आहे. शाळेत जातेस का? हां कितवीलास तू? 4थीला. बरं बरं. काय झालं होतं इथं? झालं होतं हे नाही का इथं हाणामारा झाला होते. सगळ्याला हाणलं आमच्या मावशीला तिला सगळ्याला. सगळं सोनं सगळं घेऊन गेले. इथं पैसे नाही. आमच्या मायचे पैसे मावशीचे सगळे मामाचे त्यांचे पैसे घेऊन गेले. आम्हाला बरं, शाळेत जेवण केलं का कालपासून जेवण वगैरे काही? काहीच नाही सर. आम्हाला बरं, पाणी वगैरे काही पाणी काय नाही बा. आम्हाला चक्कर यायला लागले पाणी. पाहिलेलं आहे आपण प्रत्यक्षात. काय नाव आहे आपलं? बुद्धाजी भोसले, महाराष्ट्र राज्य सचिव वंचित बहुजन सेना, दलित आदिवासीवर मी काम करतो सर. आज 2 दिवसापासून मी ह्या वस्तीवर पारधी वस्तीवर आलेलो आहे. तर इथली वस्तीवर आजपर्यंत फक्त पोलीस प्रशासनाने ह्यांना जीव वाचण्यासाठी आलेले होते आणि फोन केल्याच्यानंतर. तर 2026मध्ये अशी घटना घडली की इथून मागं पण घडली नसेल आणि इथून पुढं पण घडणार नाही. अशी घटना घडलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पारधी समाज म्हणजे एक गरीब समाज आहे सर. आणि आताशिक समाज हो दऱ्याखोऱ्यातून गावाच्या शेजारी येऊन राहायला लागला. मुलं बाळा शाळेत टाकायला लागले. तर समज गावगुंड लोकांनी यांच्यावर येऊन त्यांनी हल्ला केला दुपारच्या 2-2:30 वाजताच्या टायमिंगला. तर त्या हल्ल्यामध्ये 3 महिला दवाखान्यामध्ये जखमी आहेत आणि ॲडमिट केले गेले आहेत जिल्हा रुग्णालयात. तर सर माझी म्हणणं एकच आहे की इथं कुठलाही तलाठी किंवा नगरसेवक म्हणतो तलाठी नगरसेवक आणि महसूल खात्यातला कुणी व्यक्ती आजपर्यंत इथं पोहोचलेला नाही आहे. आणि कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी इथं येऊन पाहणी करायला पाहिजे किंवा त्यांना धीर देण्यासाठी यायला पाहिजे. तर तसला एकही नाही. किंवा राजकीय इलेक्शनच्या टायमाला राजकीय लोक येतात आणि मतदान कार्ड आहे का हे विचारतात आणि त्या टायमाला त्यांना गरज असते म्हणून ते लोक येतात. पण आज ह्या टायमाला ह्या समाजावर न्याय मिळण्यासाठी यायला पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होऊ राहिला. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिसकाटून घेऊ राहिला सर. तर मला एक म्हणायचं आहे की कवर चालणार हे भारत देश स्वतंत्र होऊन आज 77 वर्ष झालेले सर. तुमच्या माहितीतून सांगतो की भारत सरकार आदिवासी समाज भरपूर काही पाठीमागे राहिला. पण आता थोडं करून रुपयातून 4% माणसामध्ये यायला लागले सर. तर त्यांना माणसामध्ये घ्यायचा बाबासाहेबांनी संविधान काढलं. त्या संविधानाच्या नेतृत्वाखाली राहून त्यांनी ते काम करायला पाहिजे भारत सरकारने. मी या ठिकाणी कधी भेट दिली? तर ह्या ठिकाणी मी काल पण आलतो आणि आज पण आलेलो आहे. माझ्यासोबत कबीरदास काही लोक आता गुन्हे दाखल झालेत का? सर गुन्हे दाखल FR केलेला अशी माहिती मिळाली की FR केला तयार. पण अटक झालेली अजूनपर्यंत माहिती नाही किंवा कुठलाही पोलीस स्टेशनचा फोन आला नाही किंवा आज कोणाचाही फोन आला नाही किंवा कोणी पोलिससुद्धा लोक आलेले नाही आहे. इथं कबीरदास कांबळे साहेब आलेले आहेत. दलित आदिवासीवर काम करतात ते पण आणि आदिवासी समाजासाठी कुठं पण उभं राहतात. ते नदी खोऱ्यात येतात आणि समाजाला सहकार्य करतात ते. ओके, तुम्ही या पुढं थोडंसं या थोडं पप्पी असे थोडं. आपलं नाव सांगा अगोदर. मी रीता प्रभाकर भोसले. बरं, आता या ठिकाणी जो सुरडी फाट्यावर जो पारधी समाजावर हल्ला झाला आहे, या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय असतं? या हल्ल्यामागचं कारण का माहिती आहे का? याच्या आधी आज 12 महिने झाले. तर याच्या आधी अशीच एक प्रकरण झालं होतं. महिलाचे कपडे फाडणे, महिलाला वाईट शब्द बोलणे किंवा वाईट नजरेनं बोलणे किंवा त्यांची वाईट वासना असे काही शब्द वापरले आणि काही महिलांना तसं त्यांनी छळही काढला. त्याच्यानंतरनं आम्हीही भेट दिलं होतं. त्यावेळीही पोलीस प्रशासनाने 18 शिटी गुन्हा दाखल केला होता. पण काय झालं माहिती आहे का? त्या 18 शिटी गुन्हा दाखल केला फक्त नावासाठी केला आणि कागदावर लिहिला गेला. फक्त त्याच्यावर काही प्रक्रिया नाही. ते गुन्हेगारी अटक नाही आहे. त्याचा परिणाम आहे
दुसरींदा. बरं, आता काही गुन्हे दाखल झालेत का? आता कसं माहिती आहे का, आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनला, गुन्हे दाखल झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये मला 3 गावाचे लोक, सुरडी फाटा, चोपड्याची वाडी, झेंडी फाटा आणि शेलू वस्ती, असे 4 गाव आहेत. या 4 गावातल्या फक्त त्याच्यामधून 15 लोकांची नावं आलेत. पण आम्हाला जे घटना घडलेली आहे, ज्या प्रकारे त्या लोकांनी, गुंडगाव लोकांनी किंवा त्या जेवढा अत्याचार केलं आहे, जेवढं नुकसान केलं आहे, तर जे एफआर आम्ही स्वतः वाचलेला पण त्याच्यामध्ये 15 लोकांची नावं आहेत. पण जे घडलं त्याच्यामध्ये काही तथ्य आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांनी सोडून दिलेल्या आहेत, कारण एफआर मी स्वतः वाचलेला आहे. बरं, आता काय प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं पाहिजे, काय पाऊल उचलले पाहिजे? आता नायब तहसीलदार, काल आम्ही 3 दिवसापासून, शनिवार शुक्रवारपासून आम्ही 3 दिवसापासून इथं येत आहे. ते पोलीस डिपार्टमेंट आले, त्याच्यानंतर तहसीलीचे नायब तहसीलदार आले, ते आले फक्त असं पाहून गेले. त्यांनी बाकीचे काही व्यवस्था नाही लावली. सकाळी आम्ही फोन केला होता तर आपल्या तहसीलदार साहेबांना, त्यांनी फोन नाही उचलला. पण आमची एक इच्छा होती, त्यांनी नायब तहसीलदारला पाठवण्यापेक्षा ते स्वतः येऊन भेट दिली पाहिजे, इथले पंचनामे केले पाहिजे. लोकांची काही दुरावस्था आहे, त्यांना खाण्यापिण्याची सोय या पाहिजे. ठिकाणी लहान लहान मुलं आहेत, पाणी करतात, जेवण नाही आहे त्यांना 2 दिवसापासून. याविषयी काय करणार, म्हणजे काय पर्याय केला पाहिजे? तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का आम्ही तर प्रशासनाकडे? प्रयत्न करणार आहेत. आणि त्यांनी यांची जेवणाची पाण्याचीच नाही आहे, यांनी इथं राहण्याची व्यवस्था, इथं सगळ्या जागी हे जे आहेत राहतात ते त्यांच्या मालकी हक्काचं व्हावं. आणि ते तर आम्ही करूनच घेणार आहे. आणि त्यांनी नाही केले ना, तर आम्ही अख्खा महाराष्ट्राला, आम्ही सगळे आदिवासी जे कार्यकर्ते आहेत, ज्या संघटना आहेत, आम्ही सगळे मिळून धरले आंदोलन करणार आहे, रस्ता रोक करणार आहे. बरं, आता लेकरं घाबरलेत, काही जे त्याला जी म्हणजे गडी माणसं आहे समजा, ते दवाखान्यामध्ये सिरियस आहेत, ॲडमिट आहेत. पुन्हा हल्ला होईल असं वाटतंय का नाही, आपल्याला? हल्ल्याची शक्यता आहे, कारण आता 10 ते 15 मिनिटाचा विषय आहे. त्यांच्याकडे शेळी, गाई, म्हशी आहेत. आमच्या समस्याची विषय आहे की इथं एक शेतकरी आहे, त्याचा हौद आहे. त्या गाई म्हशी पाणी पाजण्यासाठी गेला होता, तर तो कोणी तर बाबा नाव सांगितलं त्याचं, तो माणूस डायरेक्टली त्या महिलेवर दगड घेऊन पळालेला आहे. तर त्यांनी पाणी न पाजवता त्या पळून आल्या, इकडे सगळे गाई म्हशी सोडून पळून आलेले आहेत. मग मला एक सांगा, शक्यता नाही आहे, 100% हल्ला होणार आहे. आणि या 4 गावाचा प्रयत्न एवढाच आहे की या सरकार गायरांमधून हे आदिवासी पारधी राहू नये, इथून चालले जावं. कारण याच्या आधी पण वारंवार मी इथं जवळच राहते बरं का, तर मी वारंवार तिथल्या सरपंचाला बोलत होते. तर फक्त हे काय बोलले माहिती आहे का, ह्यांना आम्ही काय त्रास देणार नाही, फक्त ह्यांना इथनं उठवून लावा. अहो, हे शासनाचं गायरान आहे, शासनाची जमीन आहे, कोणाच्या बापाचे हक्क आहे का? अहो, त्यांच्याकडे 10-10, 20-20, 50-50 एकर जमीन आहे, तरी त्या लोकांनी याच्यातनं 3-3, 4 एकर जमीन काढलेले आहेत. अहो, हे आता गाव गुंडाकडून हल्ला झाला आहे, म्हणजे या समाजाचा काही त्रास आहे का लोकांना? त्यांना त्रास नाही आहे लोकांचा, त्यांना ह्या गायरानामध्ये त्यांना गुरंढारं चारायचे आहेत. मग अशी परिस्थिती आहे, आम्ही आदिवासी पारधी लोक जनावरांच्या खालच्या पातळीचे आहेत का, असा विषय झाला आहे. त्यांना काय करायचं माहिती आहे का, त्यांच्या जनावरं, घोरं, डोरं याच्यासाठी किंवा काही दुसऱ्या कामासाठी त्यांना वैती करून खायचं आहे, असा विषय. आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे, 3 ते 4 गावगुंडांनी या पारधी समाजाच्या वस्तीवर हल्ला केलेला आहे. अक्षरशः लहान लहान मुले घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे. लेकरांना पाणी नाही, जेवणाची सोय नाही. प्रशासनाने एका दिवसाची व्यवस्था केली होती पाण्याची आणि जेवणाची. आज 3रा दिवस आहे. प्रत्यक्षात पाहिलं आहे, 3 ते 4 गावगुंडांनी या पारधी समाजाच्या वस्तीवर हल्ला केलेला आहे. अक्षरशः लहान लहान मुले घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे. लेकरांना पाणी नाही, जेवणाची सोय नाही. प्रशासनाने एका दिवसाची व्यवस्था केली होती पाण्याची आणि जेवणाची. आज 3रा दिवस आहे. कडाक्याचं ऊन पडलं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निवारा नाही. या ठिकाणी त्यांना बसण्याची सोय नाही, निवारा नाही आणि पोलीस प्रशासनाचा एकही या ठिकाणी कर्मचारी नाही. कदाचित जर पुन्हा हल्ला झाला तर ह्यामध्ये लहान लहान लेकरांचा हकनाक बळी जाण्याची शक्यता आहे. आणि 3 या ठिकाणच्या महिला अत्यंत सिरियस आहेत. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी देखरेखीसाठी इथली गडी माणसं आहेत, जी शहाणे माणसं आहेत, त्या ठिकाणी ते उपचारासाठी त्या ठिकाणी थांबलेले आहेत बीडसारख्या ठिकाणी. आणि या वस्तीवर अक्षरशः लहान लहान मुलं आणि काही महिला आहेत, वयस्कर या ठिकाणी थांबलेले आहेत. आता या ठिकाणी काही पंचायत समितीचे ग्रामसेवक आलेले आहेत. आपण त्यांची देखील या ठिकाणी माहिती घेणार आहोत. बघूयात काय बोलतात ते. पाहत आहोत आपण या ठिकाणचं जो घर आहे, राहतं घर, या ठिकाणी गावगुंडाने अक्षरशः त्याचा कशा प्रकारे अवस्था केलेली आहे.
आणि तीक्ष्ण हत्याराने त्या पत्र्याचा घराचा नायनाश केलेला आहे. या ठिकाणचे झाडं, बाज, धान्य साठवण्याचे जे कणंग असतात ते सुद्धा या ठिकाणी नाहीशा केलेले आहेत. 3 लोक गंभीर जखमी सांगतायत. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. बघूयात आपण आता या ठिकाणी ग्रामसेवक आलेले आहेत, त्यांचीसुद्धा आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊयात काय म्हणणं आहे त्यांचं. प्रत्यक्षात या ठिकाणी आपण या ठिकाणची अवस्था कशा प्रकारे आहे, भयान परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. यस सर, आपला परिचय सांगा. सुरडीचे ग्रामसेवक कैलुकी. बरं, काय सांगाल, कशामुळे हल्ला झाला असेल आणि काय काय अवस्था आहे लोकांची आता बघा. मला असं हल्ला झालेला दिसते आपल्याला, पण कशामुळे झाला ह्या आम्हाला काही माहीत नाही. नुकसान भरपूर झालं आहे घराचं. घरं फोडफाड केली आहे, धान्य सांडसून केले आहे, बरंच नुकसान झालं आहे. तुमच्यातर्फे काय फिर्याद दाखल करणार? आता सर आम्हाला इथलं काहीच माहीत नाही. नाही, गावचे ग्रामसेवक हा गावचा प्रमुख घटक मानला जातो. आता आम्हाला कळालं म्हणून मी इथं घटनास्थळी आलो. मला कळालं पुढं. आता मी बघून इथं नुकसान सगळं बघितलं मी. बरं, लहान लहान लेकरं आहेत या लहान ठिकाणी, वयस्कर माणसं आहेत, अक्षरशः पाणी करतायत. पाणी नाही या ठिकाणी पिण्यासाठी. 7 बोर होते, ग्रामस्थांनी त्यांचे ते बोर 7 बोर नष्ट केलेले आहेत. लाईटचं कनेक्शन कट केलेलं आहे. या ठिकाणी त्यांना अन्न नाही, पाणी नाही. काय उपलब्ध सुविधा करणार आहेत का आपण? पाण्याची सोय उपलब्ध करून देतो. लगेच आता यांची हे आहे का, हांडे गिंडे आहे का इथं? आपण JR किंवा काहीच नाही का? एक टँकर लावा. बोला, आपलं परिचय सांगा साहेब. मी देवकर AR ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी आपलं चोपड्याची चोपड्याची. बरं सर, आता 2-3 दिवसापूर्वी ग्रामस्थांनी हल्ला केला आहे पारधी समाजावर. खूप नुकसान झालं. पाणी पिण्यासाठी नाही, अन्न नाही. काय सुविधा उपलब्ध करणार आहेत का आपण? प्रशासनामार्फत या ठिकाणी अन्नधान्याचं वाटप केलेलं आहे आणि रात्री काल पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे. आता आम्हाला माहीत झालं, आम्ही प्रत्यक्ष आज काय नुकसान झालं याची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. याचा अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवू. आपल्यातर्फे काय फिर्याद दाखल होणार आरोपी? 80 नंबर आहे. नाही, याचं वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन करून पुढील योग्य ते कारवाई करू आम्ही. पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे. आपण काही पोलीस प्रशासनाचं सहकार्य काही करणार का, विनंती करणार? पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन गेले. संबंधित फिर्याद दाखल करणे किंवा पोलीस पुढील काय कारवाई हे पोलीस प्रशासन करेल. धन्यवाद सर.